नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वप्रथम महिला कोण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सुरुवात करूया। बघा, पहिली महिला बॅरिस्टर कोण आहे? कार्नेलिन सोराबजी। पहिली महिला बॅरिस्टर कार्नेलिन सोराबजी। युनोच्या आमसभेतील पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण? तर श्रीमती विजयालक्ष्मी पंडित, जे 1953ला युनोची आमसभा भरली होती। त्यात पहिली भारतीय महिला म्हणून श्रीमती विजयालक्ष्मी पंडित ह्या अध्यक्ष बनलेल्या होत्या। त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, जे सर्वांनाच माहीत आहे। पहिले भारतीय महिला महापौर कोण? तर सुलोचना मोदी, ज्या 1956ला मुंबईच्या इथून त्या महापौर बनल्या आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला महापौर म्हणून त्यांची निवड झाली। नंतर आहे भारतातील पहिली महिला मेयर। पहिली महिला मेयर कोण आहे? अरुणा आसफ अली, दिल्लीला 1958मध्ये त्या निवडल्या गेल्या होत्या। पहिल्या महिला राज्यपाल कोणतं? सरोजिनी नायडू, या 1957ला आग्रा अवध येथे राज्यपाल म्हणून निवडल्या गेल्या। त्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या भारताच्या। त्यानंतर भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी, ज्या उत्तर प्रदेशला 1963 ते 97 या कालावधीमध्ये निवडून आल्या होत्या आणि त्या मुख्यमंत्री बनलेल्या होत्या। त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होतं, त्याची स्त्री अध्यक्षा कोण? तर ॲनी बेझंट, ज्या 1917ला कोलकाता येथील जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तिथे त्या अध्यक्ष होत्या। नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा कोण? पहिली अध्यक्ष ॲनी बेझंट। आपण जे भारतीय आहे, भारतात जन्मलेली आहे, त्यातली कोणती? तर सरोजिनी नायडू, ज्या 1925ला कानपूर येथील काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? श्रीमती इंदिरा गांधी, 1966ला। पहिल्या महिला IPS अधिकारी सर्वांनाच माहीत आहे, किरण बेदी, 1972ला त्या देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या। त्यानंतर महिला पोलीस महासंचालक DGP, भारतातल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक DGP कोण? तर कांचन भट्टाचार्य। कोण? तर कांचन भट्टाचार्य। भारताच्या परदेशातील महिला राजदूत कोण? पहिली महिला राजदूत परदेशात CB मुथाम्मा, ज्या पॅरिसमध्ये सर्वप्रथम महिला राजदूत म्हणून परदेशात त्यांची निवड करण्यात आली। सर्वप्रथम पॅरिसमध्ये कोणाची? CB मुथाम्माची। त्यानंतर भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती श्रीमती मीरा कुमार, कधी? तर 2009ला या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती बनल्या होत्या। नंतर आहे केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषविणारी पहिली महिला कोण? भारतातील केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला कोण? राजकुमारी अमृता कौर, जी आरोग्यमंत्री म्हणून जिची निवड झाली होती। पहिली IAS अधिकारी कोण? अन्ना राजम जॉर्ज, 1950ला IAS झाली होती। भारतातली पहिली महिला IAS झालेली कोण? 1950ला अन्ना राजम जॉर्ज। सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश सर्वांनाच माहीत आहे, मीरा साहिब फातिमा बीबी, ज्या 1989ला सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली होती। त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लैला शेठ, ज्या हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या तिथे 1991ला त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून निवड झाली होती।
नंतर आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC पहिल्या महिला अध्यक्ष, जे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे आपलं UPSC, त्याच्या महिला अध्यक्ष कोण होत्या? रोझमेलियन बेथू. रोझमेलियन बेथू या UPSCच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. आता कोण आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आहे भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त. भारताच्या पहिल्या महिला मुख्य आयुक्त कोण? माहिती आयुक्त श्रीमती दीपक संधू, या 2013मध्ये मुख्य माहिती आयुक्त म्हणून भारताच्या पहिल्या महिला बनल्या होत्या, दीपक संधू. पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण? सर्वांनाच माहीत आहे, डॉक्टर कदंबिनी गांगुली. तसेच आपल्या आनंदीबाई जोशी यांनाही भारताच्या पहिली महिला डॉक्टर म्हणून मानण्यात येते. कारण की या दोन्ही महिलांनी एकाच वर्षी म्हणजे 1886 साली या डॉक्टर बनल्या होत्या. म्हणून आनंदीबाई जोशी आणि डॉक्टर कदंबिनी गांगुली यांना पहिली भारतीय महिला म्हणून मानण्यात येतात. ऑप्शननुसार तुम्ही याचा आन्सर ठरवायचं. भारताच्या पहिल्या महिला विदेशी सचिव कोण? चोकिला अय्यर. विदेशी सचिव चोकिला अय्यर. नीती आयोगाच्या पहिल्या महिला CEO श्रीमती सिंधुश्री खुल्लर. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न जनरल नॉलेजमध्ये माहीत असो सर्वांना. त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे SBIच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण? अरुंधती भट्टाचार्य. कोण? अरुंधती भट्टाचार्य. सीमा सुरक्षा दल म्हणजे BSFची पहिली महिला लढाऊ अधिकारी कोण? तर तनुश्री परीख. प्रश्न कशावरही विचारू शकतो. भारतातील पहिली महिला कोणती? कोणत्याही क्षेत्रातली विचारू शकतात. तर BSFची पहिली महिला लढाऊ अधिकारी तनुश्री परीख आणि स्टेट बँकेची पहिली महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य. त्यानंतर अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आनंदीबाई जोशी. सर्वांनाच माहीत आहे, डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी. त्यांनाच आपण पहिली डॉक्टरही म्हणतो भारतातील. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या पहिल्या महिला प्रमुख कोण? तर अरुणा बहुगुणा. या 2014ला सरदार वल्लभभाई पटेल हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या पहिल्या महिला प्रमुख बनल्या होत्या. भारतातील पहिली महिला क्रांतिकारक कोण? तर मादाम भिकाजी कामा, जे 1861 ते 1936 या दरम्यान जे लढा झाले, युद्ध झाले, क्रांती झाल्या, त्यातली पहिली महिला क्रांतिकारक होती मादाम भिकाजी कामा. पहिली महिला ग्रँड मास्टर कोण? तर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम. ग्रँड मास्टर विजयालक्ष्मी सुब्रमण्यम. बुद्धिबळ ग्रँड मास्टर भाग्यश्री साठे ठिपसे. भाग्यश्री साठे ही बुद्धिबळ ग्रँड मास्टर आहे आणि पहिली महिला ग्रँड मास्टर म्हटलं विजयालक्ष्मी सुब्रमण्यम. एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला प्राध्यापक बचेंद्री पाल. एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल. अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला नीरजा भानोत. 1986मध्ये नीरजा भानोत यांनी अशोक चक्र मिळवलं आणि ती पहिली भारतीय महिला ठरली. भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ वीरांगना कल्पना चावला. एव्हरेस्ट सर करणारी जगातील व भारतातील पहिली दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हा. दिव्यांग महिला पहिली जगातली आणि भारतातली पहिली दिव्यांग महिला जिने एव्हरेस्ट सर केलं ती होती अरुणिमा सिन्हा. मे 2013मध्ये तिने एव्हरेस्ट सर केलेलं आहे. भारतरत्न विजेते पहिली भारतीय महिला जिने भारतरत्न पुरस्कार मिळवला ती होती इंदिरा गांधी, भारताचे पंतप्रधान. 1971मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय लेखिका
बघा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय लेखिका श्रीमती आशापूर्णा देवी. 1976ला तिला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. कशाच्या लेखनाकरता त्यांना हा पुरस्कार मिळाला? मला कमेंट करून सांगा. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पहिली लेखिका ज्ञानपीठ पुरस्कार लेखिका श्रीमती आशापूर्णा देवी आणि साहित्य अकादमी पुरस्कार अमृता प्रीतम. 1956ला हा पुरस्कार त्यांना मिळाला साहित्य अकादमीचा. त्यानंतर आहे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला अभिनेत्री देविका राणी. 1970ला तिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. नंतर आहे भारतातील पहिली व्यावसायिक महिला तबलावादक. भारतातील पहिली महिला व्यावसायिक तबलावादक अनुराधा पाल. कॅम्ब्रिज विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळविणारी भारतीय महिला कोण? तर कमला सोहोनी. कमला सोहोनी ही कॅम्ब्रिज विद्यापीठाची पीएचडी मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार. पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार कोण? मंजुळा पद्मनाभन. मंजुळा पद्मनाभन. ऑस्कर विजेते पहिली भारतीय महिला भानू अथय्या. 1982ला भानू अथय्या हिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. जगातील सर्वोच्च 14 शिखरे असेल 14 जगातील 14 सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली महिला कोण? तर दक्षिण कोरियाची ओ युन सून. जगातील 14 सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली महिला ओ युन सून, जी दक्षिण कोरियाची आहे. अंटार्क्टिका खंडावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉक्टर आदिती पंत. अंटार्क्टिका खंडावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ डॉक्टर आदिती पंत. पॅराशूटच्या मदतीने दोन्ही ध्रुवावर उडी मारणारी पहिली भारतीय महिला शीतल महाजन. शीतल महाजन हिने पॅराशूटच्या मदतीने दोन्ही ध्रुवावर उडी मारली आणि ती पहिली भारतीय महिला ठरली. कोण? शीतल महाजन. मेट्रो रेल्वे मुंबई मेट्रो चालवणारी पहिली महिला रुपाली चव्हाण. रुपाली चव्हाण हिने मेट्रो रेल्वे जी मुंबई मेट्रो आहे ती चालवली, ती पहिली भारतीय महिला ठरली, रुपाली चव्हाण. ड्रीम लायनर विमानाच्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक कोण? निवेदिता भसीन. निवेदिता भसीन ही ड्रीम लायनर विमानाची पहिली भारतीय महिला वैमानिक आहे. तसेच भारतातील पहिल्या महिला वैमानिक कोण? तर सौदामिनी देशमुख. सौदामिनी देशमुख या भारतातील पहिल्या महिला वैमानिक आहे. आणि भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक म्हटलं तर हरिता कौर देवल. हवाई दलातील पहिली महिला वैमानिक हरिता कौर देवल. हरिता कौर देवल. त्यानंतर पहिली AI शिक्षिका. भारतातील पहिली AI शिक्षिका कोण? तर आयरिश, जी केरळमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही होते आपले भारतातील सर्वप्रथम महिला प्रत्येक क्षेत्रातील वेगळ्या महिला ज्यांनी आपल्या उत्तुंग कामगिरीने त्या देशातल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.